त्या अनुषंगाने सर्वांना सांभाळायचं आहे। खरं म्हणजे हेल्मेटची सक्ती शासनाने केलेली आहे, परंतु बऱ्याच जणांना पण सांगितल्यावरती काहींचं मन असं पडलं की हेल्मेट घातलेली व्यक्ती जर का उडून पडली तर खाली जर का कोणाच्या डोक्यात हेल्मेट नसतं तर त्यालाही जाऊ शकते। परंतु ही आपली जबाबदारी, आपण ते कशा पद्धतीने सांभाळायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर दहीहंडीच्या समितीच्या सर्व नियम अटी माहिती आहे। शासनाने ज्या ज्या नियम अटी आपल्याला आखून दिलेल्या आहेत त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाही। त्या अनुषंगाने आपण जी आखणी केलेली आहे समितीने करायची किंवा काय करायचं आहे जे तुम्हाला त्या ठिकाणी गोंधळ करून कोणतीही बाब सोडत नाही, तिने समिती तसा निर्णय घेईल, तशा पद्धतीने आपली सुरुवात होईल। धन्यवाद। नियमांचं पालन करून आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। पहिला मंडळ पवनपुत्र व्यायामशाळा राजे संभाजीनगर। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मनोजवं मारुतितुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरवित्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। बोलो गोपाल कृष्ण भगवान की, भारत माता की, वंदे वंदे। श्रावण सारखा पवित्र महिना आहे, महादेवाचा सुद्धा जय जयकार करो। नमः पार्वती पते हर हर महादेव। अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग। खूप खूप धन्यवाद। रावेरकर जसे असायला हवेत तसाच त्यांचा आवाज देखील आहे। मधला राहुल थोडासा मोठा करून द्या। श्रीकृष्ण दहीहंडी उत्सव समिती 2024 आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा सोहळा साजरा होतोय। यंदाची दहीहंडी ही समर्पित आहे बांगलादेश मध्ये अत्याचार झालेल्या हिंदू बांधवांना। यंदाची दहीहंडी ही समर्पित आहे कलकत्ता येथे, अनळापूर येथे अत्याचार झालेल्या 2 आपल्या लहान बहिणींना यंदाची ही दहीहंडी समर्पित आहे। आपल्या जिल्ह्यातल्या पर्यटकांचा नेपाळ काठमांडू येथे जो अपघात झाला त्या सर्व आपल्या बांधवांना यंदाची या सर्व बांधवांना मी दहीहंडी समितीतर्फे आपल्या रावेरकरांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सन्माननीय माजी शांतारामजी टोपीवाले यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचे मनपूर्वक। आधी सलामीची फेरी होईल। मी गोविंदा पथकातल्या पहिल्या क्रमांकाच्या पथकाला विनंती करतो की आपण या ठिकाणी सलामी देण्यासाठी हजर राहायचं आहे। बांधवांनो, सण उत्सव साजरा करत असताना सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। सर्वांच्या सहकार्याशिवाय कोणताच सण उत्सव हा होऊ शकत नाही। गर्दी तिथे